सकाळचे 4 वाजलेले आहेत. छान दिसते बेबी. हात दाखवतो. MP चे पोहे अप्पर सीट घेतलेली आहे. साई फॅमिलीचे फ्युचर जेवणाला बसलेली आहे. अकबर आएगा दिल्ली से, आगरा से आएगा ना. हॅलो कुठे हॅलो आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. नाही लग्न वगैरे काही नाही आहे. जस्ट इच्छा होती म्हणून विहांशने इथे मेहंदी काढलेली आहे. विचार काहीतरी वेगळा आहे. तर आम्ही जातोय राजस्थानला. तर एक दिवसाच्या आधी जे आहे ते राजस्थानला जाण्यासाठी, कारण ट्रेनमध्ये 24 तास बसायचं होतं. तर जेवणासाठी आलूची भाजी, त्यानंतर दशम्या, पोळी आणि मेथीचे पराठे बनवलेले. आणि आदल्याच दिवशी जी आहे ते सगळी पॅकिंग केलेली होती, कारण दुसऱ्या दिवशी बिलकुल वेळ नव्हता. दादांचा म्हणजेच विहांशच्या बडेपप्पाचा 9 तारखेला वाढदिवससुद्धा होता. तो सुद्धा आम्ही इथे सेलिब्रेट करतो आहे. आता बघशील ना, दोन्ही हात पकड. हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मोठे पप्पा. तू बघणारच नाही आता. बघितलं. सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आमचं बॅग तयार झालेले आहे. आम्ही गाडीची वाट बघतोय, गाडी येण्याची. आणि त्यानंतर आम्ही ट्रेन पकडणार आहोत. सगळ्यात आधी आम्ही खंडवाला जाणार आहोत आणि खंडवावरून जे आहे ती आम्ही जयपूरसाठी ट्रेन पकडणार आहोत. तर आम्ही जे आहे ते भुसावळ म्हणजे सावद्यावरून खंडवाला जाणार आहोत. तर भुसावळ, सावदा ते खंडवाचे अंतर आहे ते 3 तासाचा रस्ता आहे. खंडव्याचा जो रोड आहे थोडासा खराब असल्यामुळे आम्ही खूप लवकर घरून निघालेलो, म्हणजे जेणेकरून 1 तासाच्या आधी आपण पोचायला पाहिजे. कारण आम्ही मंडई पण जास्त आणि सामानसुद्धा आमच्याकडे भरपूर होतं, त्यामुळे रिलॅक्स व्हायचं होतं. थोडंफार ब्रेकफास्टसुद्धा करायचा होता. तुम्हालाच कॅप्चर करते. MP चे पोहे चांगले आहे. नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्ही 8:30 वाजता जे आहे ते खंडवा जंक्शनला पोहोचले. असं का गोपाल रुकती है रेडी. ये ट्रेनमध्ये व्यवस्थितरित्या, कारण 3 मिनिटच ट्रेन खंडवा स्टेशनला थांबते, तरीसुद्धा आम्ही मॅनेज केलं. ट्रेनमध्ये बसलेलो आणि मस्त आमचा जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे. आणि आम्ही हैदराबाद जयपूर या ट्रेननी जयपूरला जातोय. अप्पर सीट घेतलेली आहे. काय करा बेटा, यंग जनरेशन सगळ्या साई फॅमिलीचे फ्युचर जनरेशन ऑफ साई फॅमिली. आणि हा एक गुंडा, साई फॅमिलीतला हा मोठा गुंडा. त्यांना किती हसायला येतं. आणि इकडे थकलेले मंडळी जे खूप थकलेले आहेत. आणि इकडे जे पझल अजून सॉर्ट आउट झालेला नाही आहे तो गेम. ट्रेनमध्ये पण जेवण करण्यात एक वेगळीच मजा आहे. आणि त्यामध्ये जर फॅमिली सोबत असेल ती पण एक आठवण जी आहे ती कॅप्चर करण्यात सुद्धा मस्त मजा असते ना. साई फॅमिली जेवणाला बसलेली आहे. पराठा, दशम्या,
शेंगदाण्याची चटणी. कसं वाटतंय ट्रेनमध्ये जेवण? खूप जास्त थंडी आहे जयपूर स्टेशनला. सकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि आम्ही जयपूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत. हे खरंच जयपूर स्टेशन आहे? इतकं नॉर्मल सिंपल. जयपूरला पोहोचल्यावरती कळलं की किती थंडी आहे. सुखरूप मस्त आम्ही जयपूर स्टेशनला पोहोचलेलो आणि वेळेवरती पोहोचलेलो. आणि जे आमचे ड्रायव्हर आहे, जे आम्ही ज्यांच्याकडून पॅकेज घेतलेलं, ते सुद्धा वेळेवरती आलेले. आणि आमची एक्साइटमेंट बघा. वेलकम टू जयपूर. आणि ही आमची रूम आहे. इकडे टीव्ही आहे आणि हे जे आहे हे आमचं वॉशरूम आहे. आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आम्ही जातोय आता. फर्स्ट डे ऑफ जयपूर. आणि पिंक सिटी जयपूरमध्ये पिंक नाही घातलं तर काय केलं तर आजची आमची थीम आहे पिंक. तर आम्ही सगळ्यांनी व्हरायटीज ऑफ पिंक कलरचे कपडे घातलेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का जयपूरला पिंक सिटी का म्हणतात? तर जयपूर शहराला पिंक सिटी म्हणण्यामागचे एक ऐतिहासिक कारण आहे. इसवी सन 1876 मध्ये इंग्लंडचे युवराज प्रिन्स ऑफ वेल्स जयपूरला भेट देणार होते. त्यावेळी जयपूरचे महाराजा सवाई रामसिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शहरातील प्रमुख इमारती गुलाबी रंगाने रंगवण्याचा आदेश दिला. राजस्थानमध्ये गुलाबी रंग हा आदरातिथ्य आणि स्वागताचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे संपूर्ण जुने जयपूर शहर जे आहे ते गुलाबी रंग जे आहे रंगवण्यात आले. ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे जयपूर शहराला आजही पिंक सिटी म्हणजे गुलाबी नगरी असे म्हटले जाते. जयपूर शहरापासून आमेर फोर्टचे जे अंतर आहे ते 11 किलोमीटर आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला अर्धा तास, जर ट्रॅफिक असेल तर तुम्हाला पाऊण तास म्हणजे 40 मिनटं सुद्धा लागू शकतात. तर आम्हाला पाऊण तास लागलेला, कारण आम्ही दुपारच्या वेळेला निघालेलो आणि ट्रॅफिकसुद्धा होती, त्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला. पण आमेर फोर्टला पोहोचतानाचा जो व्ह्यू आहे तो अतिशय छान आहे. तुम्हाला प्रवाससुद्धा जाणवणार नाही. तर आमच्याकडे लहान मुलं आणि सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्ही टॅक्सी घेण्याचा निर्णय घेतला. तर आमेर फोर्टच्या खालून किल्ल्याला जाण्यासाठी तुम्हाला जीप राईड, एलिफंट राईडसुद्धा तुम्ही घेऊ शकता. 4 लोकांचे 400 रुपये आणि 6 लोकांचे 600 रुपये. आणि त्यानंतर जे आहे एलिफंट राईड जे आहे ते थोडंसं कॉस्टली जातं, म्हणजे 2500च्या वरती. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी माहिती पडलं की 4500 रुपये रेंट आहे आणि त्याचे पण काही टायमिंग्स असतात. मस्त 50 रुपयाची सुंदर अशी पगडी घेतलेली आणि किल्ल्यापर्यंत जायला दगडी चढण रस्ता सुद्धा आहे, ज्याला पोचायला तुम्हाला 15 ते 25 मिनिटं लागू शकतात.
आमेर फोर्टची एंट्री फी जी आहे ते 100 रुपये पर पर्सन आहे फॉर इंडियन्ससाठी, आणि लहान मुलं जर असतील जे 5 वर्षाच्या खाली असेल त्यांच्यासाठी एंट्री फी जी आहे ती एकदम मोफत आहे. आजचा आपला प्रवास आहे राजस्थानमधील एक रॉयल आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजे आमेर किल्ला. जयपूर शहरापासून थोड्याच अंतरावर असलेला हा किल्ला अरावली पर्वतरांगांमध्ये खूपच सुंदर दिसतो. जसा आपण आत प्रवेश करतो तसं प्रत्येक भिंत, प्रत्येक दरवाजा इतिहास सांगतोय असं वाटतं. हा किल्ला 1592 साली राजा मानसिंग प्रथम यांनी बांधला आणि इथली वास्तुकला म्हणजे राजपूत आणि मुघल शैलीचं अप्रतिम मिश्रण आहे. शीश महल जे आहे इथलं इतकं सुंदर आहे की आरशाचं काम जे आहे ते थोड्याशा प्रकाशात सुद्धा जो महाल आहे तो संपूर्णपणे चमकतो. वरून दिसणारा माओटा तलाचा जो नजारा आहे तो खूपच शांत आणि मेस्मरायझिंग आहे. जर तुम्ही जयपूरला येणार असाल तर आमेर किल्ला बिलकुलच मिस करू नका. आमेर किल्ल्यांचे बांधकाम इसवी सन 1592 मध्ये राजा मानसिंग प्रथम यांनी केले. नंतर त्यांच्या वंशजांनी या किल्ल्याचा विस्तार केला. किल्ला राजा मानसिंग आणि मुघल सम्राट अकबर यांच्या मैत्रीचे प्रतीक मानला जातो. हा किल्ला लाल वाळूचा दगड आणि पांढरा संगमरमर वापरून बांधण्यात आला आहे. किल्ल्याची रचना हिंदू आणि मुघल स्थापत्य शैलीचे सुंदर मिश्रण दर्शवते. किल्ल्यात दिवाने आम, दिवाने खास, शीश महल म्हणजेच आरसांचा महल, सुखनिवास अशा अनेक आकर्षक वस्तू आहेत. सभी लोग जो भी करना चाहे काय बोलतो त्याला पाहत काका जवळ असतात इथं कर इथं इकडे तोंड कर मम्माकडे तोंड मम्माकडे बघा मम्माकडे बघ. असं कर विहान असं विहान विहान ये 150 रुपये राइस टाइम पहले चले पवड़े 150 रुपीस त्यानंतरचं आमचं नेक्स्ट स्पॉट होतं जलमहल. तर जलमहलच्या आधीच प्रवेश करताना इथे राजस्थानी पोशाख 100 रुपयामध्ये तुम्ही राजस्थानी पोशाख तुम्हाला देतात आणि तुम्ही फोटो काढू शकता. तर आम्ही संपूर्ण फॅमिली ठरवलं की आपण सुद्धा राजस्थानमध्ये आलेलो आहे, तर राजस्थान पोशाखमध्ये इथे ट्रेडिशनल पद्धतीने फोटो काढायचे. जलमहल हा राजस्थान राज्यातील जयपूर शहरातील मानसागर तलावाच्या मध्यभागी वसलेला एक सुंदर आणि ऐतिहासिक राजवाडा आहे. या महलाला पाण्यातील राजवाडा असेही म्हटले जाते. जलमहलाचे बांधकाम 18व्या शतकात जयपूरचे राजा सवाई प्रतापसिंह यांनी केले. महाल मुख्यतः राजघराण्याच्या विश्रांतीसाठी आणि शिकारीसाठी वापरला जात असे. हा 5 मजली राजवाडा असून त्यापैकी 4 मजले पाण्याखाली असतात आणि फक्त वरचा एक मजला जो आहे तो पाण्याच्या वर दिसतो. महालाची रचना राजपूत आणि मुघल स्थापत्य शैलीचे सुंदर मिश्रण दर्शवते.
जलमहाल लाल वाळूचा दगड वापरून बांधलेला असून त्यावर संगमरवरी सजावट आहे. महालाच्या छतावर सुंदर बागा, कमानी आणि छत्र आहेत. या राजस्थानी स्थापत्य शैलीचे प्रतीक आहेत. पूर्वी जलमहालात नौकाविहार, संगीत मैफिली आणि राजघराण्याचे खास कार्यक्रम होत असत. आज जलमहालाच्या आत प्रवेशास मनाई आहे, पण आपण बाहेरून पाहण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. जलमहाल जयपूरच्या सौंदर्यात भर घालणारा एक अद्वितीय ऐतिहासिक वारसा आहे. त्यानंतर आजचं जे आपलं शेवटचे ठिकाण आहे ते म्हणजे हवा महल. हवा महल रात्रीच्या प्रकाशात बघण्यासारखं अतिशय सुंदर असं हे महल आहे. हवा महल हा राजस्थान राज्यातील जयपूर शहरातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक राजवाडा आहे. याला वाऱ्यांचा महल असेही म्हणतात. हा महल जयपूरमधील सिटी पॅलेसच्या जवळ आहे. हवा महलाचे बांधकाम 17व्या शतकात राजा सवाई प्रताप सिंह यांनी केले. या महालाची रचना प्रसिद्ध वास्तुविशारद लालचंद उस्ताद यांनी केली आहे. या 5 मजली महाल लाल व गुलाबी वाळूच्या दगडाने बांधलेला आहे. महालाच्या समोरच्या भिंतीवर 953 लहान झरोके म्हणजे जाळीदार खिडक्या आहेत. या झरोक्यांमधून सतत हवा वाहत राहते, त्यामुळे महालात थंडावा राहतो. म्हणूनच याला हवा महल असे नाव पडले. या झरोक्यांचा उपयोग राजघराण्यातील महिलांना रस्त्यावर होणारे उत्सव, मिरवणुका आणि दैनंदिन जीवन पाहण्यासाठी करता येत असे, तेही बाहेर न जाता आणि कोणालाही न दिसता. हवा महालाची वास्तुशैली राजपूत आणि मुघल स्थापत्य शैलीचे सुंदर मिश्रण आहे. या महालाचा आकार श्रीकृष्णाच्या मुकुटासारखा असल्याचे मानले जाते. आज हवा महल हे जयपूरचे एक प्रमुख पर्यटन आकर्षक म्हणून राजस्थानच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. तर मंडळी, हा होता जयपूरचा पहिल्या दिवशीचा ब्लॉग. मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.